मित्र हो, मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की मुंबईहून स्वामीजी 31 मे 1893 रोजी स्वामीजी पेनिन्सुलर स्टीमर या बोटीने शिकागो येथे निघालेले आहेत। बोटीच्या दैनंदिनीमध्ये त्यांनी स्वतःला समायोजित केला आहे, त्याचप्रमाणे सहप्रवाशांशी संवाद साधला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने छबिल्लास आणि जमशेदजी टाटा या महान व्यक्ती होत्या, त्यांच्याशीच त्यांचा संवाद झालेला आहे, चर्चा झालेली आहे। हा प्रवास 3 महिन्याचा आणि 13,000 किलोमीटरचा होता। त्या दरम्यान बोटीशी काही सहप्रवाशांशी मैत्री झालीच, पण त्याचप्रमाणे कॅप्टनशी मैत्री झाली। कॅप्टननी बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगितल्या, त्या माहीत करून घेतल्या। त्याचप्रमाणे दररोज ते डेकवर फेरफटका मारण्यासाठी बाहेर येत आणि प्रवासामध्ये लागणाऱ्या देशांचे आणि शहरांचा सर्वांगीण अभ्यास त्यांनी निरीक्षण करून केलेला आहे। हे मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं। मित्र हो, 1500 किलोमीटर दूर असलेल्या सिलोन म्हणजे श्रीलंका या ठिकाणी आता बोट पोहोचली आहे। तेथे 1 दिवस थांबून तेथे गौतम बुद्धाची प्रचंड मूर्ती त्यांनी पाहिली आणि पेनांगला थोडा वेळ थांबून जहाज मग हाँगकाँगला आले। सिंगापूर, मलाया, सुमात्रा इत्यादी बेटे वगैरे लागलेली आहेत, परंतु हाँगकाँगला आल्यानंतर त्या समुद्रामध्ये त्यांच्या बोटीभोवती अनेक नावा जमा झाल्या आणि ती काहीतरी मागणी करत असाव्यात। पण त्या ठिकाणी स्वामीजींनी पाहिलं की खूप वास्तव भयान आहे, दारिद्र्य भयान आहे, याची जाणीव त्यांना त्या ठिकाणी झाली। पुढे सिकियांग नदीपासून काही अंतरावर असलेल्या कॅटन या महत्वाच्या शहराला स्वामीजींनी भेट दिली। ते चिनी लोकांच्या वागण्या बोलण्याचे जवळून त्यांनी निरीक्षण केले। चिनी स्त्रियांची पावले जन्म झाल्यानंतर बांधून ठेवली जात। त्याचं कारण असं की ती पावले आकार लहान व्हावीत यासाठी ते सौंदर्याचं लक्षण म्हणून त्या चिनी प्रदेशामध्ये मानत होते आणि ही प्रथा स्वामीजींना खूपच आश्चर्यकारक वाटली। त्याचप्रमाणे चिनी मंदिरे आणि भारतीय मंदिरे यांच्यामधील सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी फरक सुद्धा ओळखला। चीनमधील बौद्ध मठामध्ये सुरुवातीला त्यांना प्रवेश मिळाला नाही, पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी भारतीय योगी आहे, त्यावेळेस त्यांना प्रवेश मिळाला आणि हे सगळं त्यांनी चिनी भाषेमध्ये सांगितलं। तेव्हा त्यांना प्रवेश मिळाला आणि मंत्र, तंत्र, भूते, चमत्कार, गंडेदोरे यावर त्या बौद्ध मठातील भिक्खूंचा विश्वास होता आणि त्यांनी या भारतीय युगाकडून म्हणजे विवेकानंदाकडून तशी अपेक्षा केली। पण स्वामीजींनी फक्त एका कागदावर ओम असं अक्षर लिहिलं आणि तो कागद त्यांना दिला। भिक्खूंनी तो कागद प्रचंड आदराने स्वतःजवळ ठेवला आणि त्या बौद्ध मठात मात्र खूपच दारिद्र्य आणि अस्वच्छता आहे हेही स्वामीजींना दिसलं। एवढी अल्पशी छोटीशी भेट किंवा एक मोठा अनुभव स्वामीजींना त्या मठामधून मिळालेला आहे। कॅटन सोडल्यानंतर जपानमधील नागासाकी या बंदरामध्ये बोट थांबली। मित्र, तुम्हाला आठवत असेल की दुसऱ्या महायुद्धात नागासाकीवर अमेरिकेने बॉम्ब टाकला होता, तेच हे नागासाकी। जपानमध्ये पाऊल टाकतात चीन व जपान या दोहोंमधील फरक त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आला। जपानमध्ये आढळणारी सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, सौंदर्य दृष्टी, विज्ञानाचा वापर, दैनंदिन व्यवहारात या सर्वांचा वापर केला होता आणि त्याचा स्वामीजींना खूप अभिमान वाटला आणि मोठा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे।
जपान हे एक प्रगत राष्ट्र आहे जे स्वाभिमानाने आजही ताठ उभा आहे. यासाठीच शक्य तितक्या भारतीय लोकांनी जपानला भेट द्यावी असं स्वामीजींचं मत होतं. ओसाका, कोयोटो, टोकियो ही पण जपानमधील शहरं त्यांनी पाहिलेली आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की जपानमधील मंदिराच्या भिंतीवर जुन्या बंगाली लिपीत संस्कृत भाषेतील मंत्र त्यांना वाचायला मिळाले. पुढे जपान देश भारताबद्दल आदर बाळगत होता असे त्यांच्या लक्षात आले. पण स्वामीजी मात्र हुरळून गेले नाही. उलट त्यांनी आत्मपरीक्षण केले की त्यांच्या मनात हा विचार आला की आपण खरोखरच आदरास पात्र आहोत का. नव्या दमाच्या तरुणांनी असा महान त्याग जर केला तर आपला देश सुद्धा असाच महान होऊ शकतो असंही त्यांना वाटलं. आणि आपल्या मातृभूमीचे पुनरुत्थान करण्यासाठी त्यांनी कोणत्याही योजना त्या ठिकाणी आखली. आणि मग त्यांनी तसा तिथून पत्रामधून उल्लेखही केला आहे. आपल्या देशाची तुलना जपानशी करताना स्वामीजी खूप व्यथित झाले. आज आपल्या देशाची शोचनीय अवस्था झालेली आहे. ती अशी का झाली? प्राचीन काळातील वैभव जे होते ते लयाला का गेले आणि त्याचा मागमूसही आज दिसत नाही. मग आपल्याला जर प्रगती करायची असेल तर काय करावं लागेल याची योजना त्यांनी केलीच होती. पण हे सर्व विचार त्यांच्या मनाला एक वेदना देऊन गेला. भारत सोडण्यातील प्रवासाला 1 महिना पूर्ण व्हायचा होता. मित्रहो, अद्याप आशिया खंडाच्या बाहेर बोट गेली नव्हती. युरोपमध्ये पोहोचण्यासाठी अजून 6,500 किमींचा प्रवास पॅसिफिक महासागर ओलांडणं आवश्यक होतं. 14 जुलैला याकोहामाला एम्प्रेस ऑफ इंडिया या 6,000 टनी जहाजामधून त्यांचा पुन्हा प्रवास सुरू झाला. म्हणजे आधी वेगळ्या बोटीमधून प्रवास केला, आता ते परत वेगळ्या जहाजामध्ये आलेले आहेत. आता आशिया खंड मागे टाकून दिशा होती ती नव्या युरोपाची, नव्या युगाचीच. आणि याकोहामापासून या बोटीने पॅसिफिक महासागर ओलांडणे सुरू केले होते. आणि ती बोट मग कोलंबियातील म्हणजेच कॅनडातील व्हँकुव्हर या एका छोट्याशा खेड्यामध्ये पोहोचली आहे. व्हँकुव्हर मध्ये स्वामीजी संध्याकाळी पोहोचले. पण तिथून पुढचा प्रवास मात्र रेल्वेचा होता. व्हँकुव्हर हे कॅनडातील एक छोटेसे गाव आहे हे आपण पाहिलं. पण दुसऱ्या दिवशी शिकागोकडे जाणारी रेल्वे होती म्हणून त्या ठिकाणी स्वामीजींनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी रेल्वेने ते निघाले. अमेरिकेचा भूप्रदेश ते ओलांडत होते आणि तिथेच्या खोल दऱ्या, शुभ्र हिमनद्या, उंच पर्वत, घनदाट अरण्ये हे पाहून स्वामीजीचं मन खूप प्रसन्न झालं. निसर्गाची विविध रूपे त्यांनी निहाळली. रेल्वेमधील प्रवासामध्ये स्वामीजी निसर्ग पाहत होते, तसेच माणसे आणि त्यांचं व्यवहारही निरीक्षण करत होते. त्यांच्या चालीरीती, त्यांचं वागणं बोलणं हे त्यांच्या नजरेतून सुटत नव्हतं. पण दरम्यान त्याच कोचमध्ये एक 50 उलटलेली महिला केट सोनबॉर्न प्रवास करत होत्या. त्या मेटाफाक या सिटीमध्ये म्हणजे शहरामध्ये स्मिथ कॉलेजमध्ये एक प्राध्यापक होत्या. आणि त्या प्राध्यापिका ललित वाङ्मय शिकवत होत्या. आणि त्यांनी काही पुस्तके लिहिली होती. ती लेखिका होत्या, लोकप्रिय होत्या, रसिक होत्या, विचारवंत होत्या आणि मोकळी होत्या. विशिष्ट वेश, आकर्षक व्यक्तिमत्व, त्यामुळे त्या हिंदू संन्यासाकडे त्या बुद्धिमान स्त्रीचे लक्ष गेले. आणि स्वामीजींचे वर्णन करताना सेनबोर्न मॅडम लिहितात की कॅनेडियन पॅसिफिक या रेल्वेतून प्रवास करताना, पहा इथे रेल्वेचं नाव म्हणजे रेल्वे सुद्धा बदलली, त्याचं नाव आहे कॅनेडियन पॅसिफिक. तर या
त्यांची म्हणजे स्वामीजींची उंची जवळपास 6 फूट होती असं त्यांनी पुढे वर्णन केलंय. आणि डोळे काळेभोर, रुबाबदार व्यक्तिमत्व, आकर्षक देहबोली ही त्यांची होती. जेव्हा चालताना पावले टाकत त्यावेळेस त्यांची पावले दमदार व राजेशाही डौलाने पडत असत. जणू काही साऱ्या जगावर आपलेच अधिराज्य आहे अशा आविर्भावात, अशा आत्मविश्वासात स्वामीजी चालत असे. त्यांच्याशी म्हणजे स्वामीजींशी काही विषयावर चर्चा झाल्यानंतर पुढे त्या सेनबोर्न मॅडम लिहितात, त्यांची इंग्रजी माझ्यापेक्षा कितीतरी चांगले होते. प्राचीन व अर्वाचीन साहित्यांचा त्यांचा अधिक चांगला अभ्यास होता. शेक्सपियर, डार्विन, म्युलर, टेंडॉल या सर्व लेखकांचा, तत्वज्ञांचा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यांचे विचार त्यांच्या मुखातून सहजपणे बाहेर पडत असत. बायबलचे उतारे त्यांचे पूर्ण मुखोद्गत होते. सखोल अभ्यास होता. या सर्वाबद्दल त्यांची वृत्ती सगळ्या धर्माबद्दल सहिष्णू होती. त्यांच्या सहवासात एक नवा प्रकाश मला मिळाला आणि हा एक साक्षात्कारच होता असं त्या मॅडमने पुढं लिहिलेलं आहे. रेल्वेतील प्रवासामध्ये सेनबोर व स्वामीजी यांची अनेक विषयांना स्पर्श करणारी चर्चा झाली. पुढील प्रवासात विनिपेग आणि सेंट पॉल येथे रेल्वे बदलून स्वामीजी 30 जुलै रोजी 11 वाजता ते शिकागो येथे पोहोचले. शिकागो हे मिशिगन सरोवराच्या बाजूला असणारे प्रचंड मोठे शहर आणि ती त्यावेळेस राजधानी पण होती. लोकसंख्याही प्रचंड होती. गजबजलेले शहर होतं आणि त्या शहरामध्ये स्वामीजी उतरलेले आहेत. पण त्याआधी ज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी माझा संपर्क आहे आणि त्यांच्याशी तुमचा परिचय नक्कीच मी करून देईन, मला आनंद होईल असं म्हणून सेनबोर्न मॅडम यांनी आपला पत्ता देऊन स्वामीजींचा निरोप घेतलेला आहे आणि त्या स्टेशनवर त्या ठिकाणी उतरले आहेत. सेनबोर्न मॅडम आणि मुख्यतः स्वामीजी त्या ठिकाणी शिकागोमध्ये त्या दरम्यान 13 दिवस तिथे होते. पण परत सेनबोर्न मॅडम आणि स्वामीजी यांची भेट त्यावेळेस तरी झालेली नाही. असो, शिकागो येथे उतरल्यानंतर कुठे प्रवेश करावा, काय करावे, स्वामीजींना काहीच समजत नव्हते आणि तेथे कोणी ओळखीचे पण नव्हते. सामान बरोबर होते. स्वामीजी थकलेले होते. शिकागो येथील हे वास्तव्य जवळपास 13 दिवसांचे झाले आणि तेवढ्या अवधीत स्वामीजींना एकामागून एक धक्के बसू लागले. पहिला धक्का असा होता तो म्हणजे अमेरिकेतील महागाईचा. प्रचंड महागाई त्या ठिकाणी होती. त्याची कल्पना स्वामीजींनी केली नव्हती. दिवसाला $5 इतका खर्च होत असे. त्यांच्या जवळ फार थोडी रक्कम म्हणजे पैसे थोडे होते. ती रक्कम झपाट्याने खर्च होत होती. आता दुसरा धक्का असा होता की सर्व धर्म परिषद सुरू होण्यास सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा होता आणि ते आत्ताच मित्र आपण पाहिलं 30 जुलैला तिथे पोहोचले होते. म्हणजे तब्बल जवळपास 1 ते 1.5 महिना त्यांचा त्या ठिकाणी तो ना काढायचा होता आणि दररोज कमीत कमी $5 एवढा खर्च होता. दरम्यान 5 ते 6 आठवड्यांचा कालावधी होता. तोपर्यंत पैसे कसे पुरवायचे हा सगळ्यात मोठा त्यांच्या समोर प्रश्न होता. या पुढचाही धक्का वेगळाच होता. सर्व धर्म परिषदेमध्ये प्रतिनिधी म्हणून जर उपस्थित राहायचे असेल तर कोणत्या तरी संस्थेची शिफारस तुम्हाला पाहिजे. अशा प्रकारची शिफारस स्वामीजींजवळ नव्हती. ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी जरी म्हणून गेले तरी पण इथे कोणत्याही भारतीय संस्थेने त्यांना तशा प्रकारचे शिफारस पत्र दिलेले नव्हते. आणि यापुढचा धक्का असा की परिचय पत्र देण्याची मुदतही संपली
आता कोणालाही प्रतिनिधी म्हणून नाव नोंदवणे शक्य नव्हते. म्हणजेच आता सर्व धर्म परिषदेत प्रवेश मिळणे शक्य नव्हते. पण ही सर्व दुरावस्था आपल्याच अज्ञानामुळे झाले याचा विचार स्वामीजींनी केला. आणि हे अर्थात भारतासाठीही एक समिती होती, पण त्यांच्याकडे सुद्धा मुदतीमध्येच नोंद करणे आवश्यक होते. स्वामीजीच्या शिष्यांनाही सुद्धा ही कल्पना नव्हती आणि स्वामीजींना तर नव्हतीच. विवेकानंदापुढे सर्वात मोठा प्रश्न पैशाचा होता. थंडीपासून जर संरक्षण करायचं असेल तर आवश्यक तेवढे कपडे जर खरेदी करायचे असेल तर $100 खर्च येत होता. आणि मग हताश होऊन विवेकानंद यांनी आपले शिष्य आलासिंगा पेरुमल जे भारतामध्ये होते त्यांना तार केली. स्टार्विंग, ऑल मनी स्पेंड, सेंड मनी टू रिटर्न इन इंडिया. म्हणजे अगदी थोडक्यात केली, कारण पैशाचा प्रश्न होता. तारेच्या प्रत्येक अक्षराला मित्र आपल्याला रक्कम द्यावी लागते. स्वामीजी निराश होऊन भारतात येऊ इच्छित होते. स्वामीजींच्या मनात विचार आला की आपण सरळ भारतात परत जाऊ, कारण आपला टीका लागणे इथे शक्य नाही. अडचणीचा डोंगर उभा राहिला होता. आपल्याला परिषदेत सहभागी होण्याचा रामकृष्णांचा आदेश आहे अशी पण स्वामीजींची धारणा होती. तसेच गुरु रामकृष्ण आपल्या पाठीशी आहेत अशी त्यांची श्रद्धाही होती. मग त्यामुळे हा जो त्यांचा भारतात परत येण्याचा विचार होता हा तात्पुरता त्यांनी स्थगित केला. आणि ज्या रामकृष्णावर श्रद्धा होती त्यांच्या प्रचिती आणि अडचणीच्या काळात नक्कीच आली याबाबत स्वामीजी एका पत्रात लिहितात. एकदा मी बिछाणावर अर्धवट झोपेत असताना रामकृष्ण माझ्या जवळ बसले आणि ते म्हणाले, त्यांनी मला स्पर्श केला आणि परत म्हणाले, छट, हे ठीक नाही, उठ, माणसासारखा उभा राहा कसा. अशा म्हणल्यानंतर स्वामीजीमध्ये एक वीज संचारली आणि त्यांनी पुनश्च हरिओम म्हणून त्या परिषदेत कशाही पद्धतीनं सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 16 मार्च 1899 मध्ये भगिनी निवेदितांनी जोसेफाईन मॅकलाऊड हे सगळे शिष्य आहेत त्यांच्या, यांना एक पत्र लिहिले होते. त्यात स्वामीजींनी वरील घटना आपल्याला कशी सांगितली हेही त्यांनी उल्लेख केला आहे. स्वामीजी मद्रासमध्ये एकदा भाषण करत असताना अमेरिकेमध्ये कशा अडचणी आल्या याबाबत त्यांनी जाहीर व्याख्यानामध्ये एकदा सांगितलं होतं. स्वामीजी म्हणाले, जवळ थोडे पैसे होते, सर्व धर्म परिषद सुरू होण्याचा आधीच सर्व रक्कम माझी खर्च झाली होती आणि बचाव करण्यासाठी म्हणजे जे कपडे लागत होते थंडीपासून बचाव करण्यासाठी ते खरेदी करण्यासाठी सुद्धा माझ्याजवळ पैसे नव्हते. मग अशा हवामानात मी काय करावे अशा प्रकारचे विचार माझ्या मनात आला आणि मग मी परत भारतात येण्याचा निर्णयही घेतला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भिक्षा मागण्यासाठी मी जर अमेरिकेमध्ये दरवाजामध्ये फिरलो असतो तर त्या ठिकाणी अशा भिकाऱ्यांना प्रवेश नाही म्हणून पोलिसांनी मला पकडून तुरुंगामध्ये टाकलं असतं. हेही त्यांनी या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. मित्र, थिओसॉफिस्ट लोक जे अमेरिकेला होते, जे परिषदेसाठी तिथे हजर झाले होते, त्यांनी या स्वामीजींना टीकेसाठी लक्ष केले. आणि तुम्हाला याआधी एका एपिसोडमध्ये आपण पाहिलं की थिओसॉफिस्ट यांचे विचार थोडे वेगळे होते. स्वामीजींनी ऑलकॉट नावाच्या एका सद्ग्रस्ताला थिओसॉफिस्ट या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी नकार दिला होता आणि थिओसॉफिस्ट हा विचारधारा मला आवडत नाही, मी येणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. त्याचा स्वीकार केला नव्हता आणि फक्त एवढ्याच कारणावरून सर्व अमेरिकेतील थिओसॉफिस्ट लोकांनी त्यांना टीकेचं लक्ष केलं होतं. मित्र, विवेकानंदांना पुढे काय त्रास आणि अडचणींना तोंड द्यावे लागते, ते भारतात परत येतात काय का परिषदेत सहभागी होतात
ते कसे सहभागी होतात, त्यांना प्रवेश कसा मिळतो याची उत्सुकता मला पण आहे, तुम्हाला आहे. आणि म्हणून या नंतर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.